आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित मानलं जातंय. उद्धव ठाकरे यांनी गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच राज ठाकरेंच्या घरी जात गणरायाचं दर्शन घेतलं. राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण वाढण्याची त्यामुळे शक्यता आहे. ठाकरे बंधूंची युती झाली तर त्याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील त्यांची मराठी मतं त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांना घेरण्याचा प्लॅन राज ठाकरेंनी केल्याची चर्चा आहे. राज ठाकरे 30 ऑगस्टला ठाण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाणे शहरातील सीकेपी हॉल इथे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीची रणनीती ते या मेळाव्यात निश्चित करतील. ठाकरे बंधूंची युती झाल्यास ज्या प्रकारे मुंबईत शिंदेना फटका बसण्याची शक्यता आहे, तसंच ठाण्यात देखील शिंदेंची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नेमका विजयाचा काय मंत्र देत आहे त्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे हे ॲक्शन मोडवर आहेत. सर्वप्रथम त्यांनी मनसे नेते पदाधिकाऱ्यांचं नाशिकमधील इगतपुरी इथे शिबिर घेतलं. या शिबिराविषयी माध्यमांमध्ये काहीच बोलू नये अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबईत देखील पदाधिकाऱ्यांचे सूचना देत आगामी महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत दिलेत. आता ते ठाण्यामध्ये शिबिर घेणार आहेत. या शिबिरातून ते ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकेची रणनीती निश्चित करणार आहेत.